हे गायज, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट जेन टेक वर्क चॅनल. जर तुम्ही मिड बजेटमध्ये पॉवरफुल गेमिंग प्लस कंटेंट क्रिएशनसाठी लॅपटॉप शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत डेल G15चा 13 जनरेशन मध्ये i5 HX प्रोसेसर विथ RTX 350 मध्ये ग्राफिक्स कार्ड. पेपरवर जर हा तर तुम्हाला बीज दिसतोय, पण खरंच तुमच्या पैशासाठी वर्थित आहे का? तर चला बघूया. सर्वात पहिले बघूया ह्याच्यामध्ये बिल्ड आणि डिझाईन बद्दल. सुरुवात करूया डिझाईन पासून. डेल G15 मध्ये तुम्हाला सॉलिड आणि प्रीमियम बिल्ड क्वालिटी मिळते. मॅट फिनिश आहे, लुक गेमर स्टाईल आहे, पण खूप फ्लॅशी नाही. लॅपटॉप थोडा बल्की आहे, पण परफॉर्मन्स आणि मशीन असल्यामुळे ते एक्सपेक्टेड आहे. आता आपण बोलूया परफॉर्मन्स बद्दल. हा लॅपटॉप पॉवर्ड आहे. 13 जनरेशन मध्ये इंटेल कोर i5 HX प्रोसेसर मिळतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉन्फिग तुम्ही कस्टमायझेशन मध्ये तुम्हाला जसं हवे तसं मिळू शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये भेटेल 8 GB रॅम किंवा 16 GB रॅम आणि 512 GB मध्ये SSD, NVMe मध्ये किंवा 1 TB मध्ये NVMe मध्ये SSD. म्हणजे गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि हेवी मल्टीटास्किंग सगळं स्मूथ चालतं. ॲप पटकन ओपन होतात, रेंडरिंग फास्ट आहे आणि लॅगचं टेन्शन नाही, कारण की याच्यामध्ये स्पेशल बिल्टअप आहे ग्राफिक्स आणि गेमिंग डिझाईनसाठी. आजचा मेन हायलाइट्स NVIDIA RTX 350 मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतं 6 GBचं किंवा 8 GBचं GPU कार्ड. तुम्ही इझिली खेळू शकता GTA 5 सारखे हेवी गेम्स, कॉल ऑफ ड्युटी सारखे हेवी गेम्स आणि सायबरपंक. गेमर प्ले तर स्मूथ मिळतो विथ डिसेंट FPS मध्ये. आणि RTX मुळे रे ट्रेसिंग प्लस DLSS सारखे फीचर्स मिळतात बेटर व्हिज्युअलसाठी. डिस्प्लेबद्दल जर बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये भेटतं तुम्हाला 15.6 इंच फुल HD पॅनल आहे विथ हाय रिफ्रेशमध्ये 120 हर्ट्झचं स्मूथ स्क्रॉलिंग. बेटर गेमिंग एक्सपिरियन्स, कलर डिसेंट आहेत, पण प्रोफेशनल एडिटिंगसाठी थोडा बेटर असू शकेल, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटते बॅटरी आणि कूलिंग सिस्टम. बॅटरी लाईफ अवरेज आहे साधारणतः 4 ते 6 तास, पण कूलिंग सिस्टम खूपच इम्प्रेसिव्ह आहे, कारण की ह्याच्यामध्ये चालतात हेवी गेमिंग करतानाही हीट कंट्रोल चांगलं होतं. ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम जास्त नाही आहे. पण ह्याच्यात जर तुम्हाला फायदे बघायचं झालं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतं पॉवरफुल HX प्रोसेसर RTX 350 मध्ये 6 GBचं किंवा 8 GBचं GPU. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून सोबत भेटतं फास्ट SSD, NVMe मध्ये 16 GBचं रॅम, DDR5 मध्ये, आणि तुम्हाला अजून भेटतं सॉलिड बिल्ड क्वालिटी. जर ह्याचे डिमेरिट जर बघायचे असतील तर थोडा हेवी आहे, बॅटरी खूप ॲव्हरेज आहे. डिस्प्ले क्रिएटरसाठी अजून भरपूर मार्केटमध्ये ऑप्शन आहेत. आणि जर तुम्हाला फायनल वर्डिक्ट जर हवा असेल तर ओवरऑल जर तुम्ही गेमर, स्टुडंट किंवा कंटेंट क्रिएटर असाल तर हा मिड बजेटमध्ये पॉवरफुल लॅपटॉप आहे. हा तर खूप सॉलिड चॉईस आहे. पण जर तुम्हाला लाईट वेट किंवा जास्त बॅटरी बॅकअपवाला हवा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये दुसरे ऑप्शन पाहू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला डेल G15 मध्ये बेस्ट फीचर कोणतं वाटतं. पुढचा व्हिडिओ तुम्हाला जर डेल G15च्या कंपॅरिझनमध्ये जर पाहायचा असेल तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.